समाधानाची सुखाची जागा कळाली महाराज. नामस्मरणाशिवाय आणि भगवंताच्या चिंतनाशिवाय मला समाधान कशामध्येच नाही हो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं कसं सांगताय, तुम्ही अनुभव घेतलाय का? हो महाराज, नक्की अनुभव घेतलाय. फक्त आम्हाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे, भगवंत प्राप्त व्हावा, देवाची भेट व्हावी. महाराज एवढी तळमळ आमच्याकडे जर जागृत झाली ना तर महाराज आम्ही काही करू शकतो. मग देवाला जे आवडतं ते महाराज आम्हाला करावं लागेल की नाही? आज आम्हाला कीर्तनकार बनायचे तर कीर्तन करण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे महाराज कीर्तनकाराला माहिती असणं पाहिजे. ठीक आहे ना? गायन लागतंय, अभ्यास लागतोय, अनेक संत वाङ्मयाचं चरित्र पाहावं लागतंय आणि हे सगळं असेल तर महाराज एक चांगला कीर्तनकार समाजामध्ये उभा राहू शकतो. 10वी पास करायची महाराज, परंतु नुसतं फॉर्म भरायचा आणि परीक्षेला बसायचं चालेल का? नाही, त्याच्याकरता अभ्यास मात्र करावाच लागेल. मग देव प्राप्त करायचंय त्याच्याकरता नुसतं देव 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 करत राहिला तर देव मिळेल का? परंतु देव प्राप्ती करता आम्हाला नेमकं काय केलं पाहिजे हे मात्र आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून देव हवा असेल तर महाराज एका सद्गुरूची आणि गुरुची आम्हाला आयुष्यामध्ये गरज असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा आम्हाला साधू संत मिळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. त्यामुळे परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा गुरु शोधावा लागेल. कारण ज्याला गुरु मिळाला महाराज त्याला देव मिळवण्याकरता जास्तीची धडपड करावी लागत नाही. हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात, गुरुचरणी देवाची प्राप्ती करायची गुरुनी मार्ग दिला, देवाची प्राप्ती करायची सद्गुरूंनी मार्ग दाखवला महाराज. ठीक आहे ना? आणि त्या मार्गाने तुम्हाला जायचंय, एवढंच आम्हाला करायचंय. त्याकरता वयाची मर्यादा नाही, त्याकरता जात धर्म पंथ महाराज याची कशाची गरज नाही. तुम्ही हलके आम्ही मोठे